सो मी तेव्हाही खूप ट्राय केलं बट होतच नव्हतं. मी लहान मुलांसारखी लिटरली रडत होती आणि तेव्हा मला असा एक सेल्फ गिल्ट पण होता की आता इतका त्रास मी सहन केला आणि अजून किती परीक्षा अजून माझी बघणार, असं काइंड ऑफ त्या मुमेंटला असं झालं होतं. कुठेतरी थोडी चिडचिड पण होत होती, थोडंसं स्वतःवरती दया पण येत होती, वाईट पण वाटत होतं, बट हेल्पलेस फील करत होते मी. बट स्टील एकच गोल होता की नाही, माझं बाळ. नमस्कार सर्वांना. आजच्या नवीन ब्लॉग आणि माझ्या चॅनल स्नेहल आणि सुमित मध्ये तुमचं मनापासून सर्वांचं स्वागत आहे. आय होप तुम्ही सर्व खूप मजेत आहात आणि नेहमी मजेतच राहा. जसं तुम्ही बघितलं माझा लास्ट डिलिव्हरी ब्लॉग, तुम्ही खूप छान सपोर्ट करताय, त्याबद्दल खरंच खूप थँक्यू. तसंच आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत माझी डिलिव्हरी जर्नी. माझ्या बाळाला NICU मध्ये शिफ्ट केलं होतं आता. तिथे सोबत सुमितला घेऊन गेले होते डॉक्टर. सो तिथे त्यांना एक ब्रीफ दिला. एक बेसिक आम्हाला फर्स्ट फोटो पण अलाउड केला होता बाळाचा. तो मी जमला तर मी नक्की पोस्ट करेन, तो तुम्ही बघा. ते तेवढंच काहीसं माझ्या फॅमिलीने बघितलं होतं, जस्ट फॉर 5 to 10 seconds. आणि मग नंतर बेबीला इमिजिएटली NICU मध्ये शिफ्ट केलं होतं. अँड देन मग सुमित माझ्याकडे आला. मग मला रिकव्हरी रूम मधून माझ्या नॉर्मल ॲज इन डिलिव्हरी वॉर्ड ॲज इन वरती 2nd फ्लोअरला मी होते आणि माझं बाळ NICU मध्ये 4th फ्लोअरला होतं. सो मला माझ्या रूम मध्ये शिफ्ट केलं होतं. तोपर्यंत त्या क्षणी फारसं काही वाटलं नाही ड्यू टू अनेस्थेशिया की पेन होतंय किंवा काय होतंय. तेव्हा ते नॉर्मल होतं. पण तेव्हा सगळ्यांना असं फर्स्ट टाइम भेटताना, मम्मी पप्पा, सुमित, आई पप्पा यांना भेटताना असं खूप जास्त भरून आलं होतं. खूप इमोशनल मुमेंट होता तो माझ्यासाठी की येस, फायनली आपली बेबी परत आली आहे. सो तेही जेव्हा मला भेटले तेव्हा आमच्या दोघांच्याही डोळ्यामध्ये आनंद अश्रू होते. सुमित जेव्हा मला भेटला, मम्मी पप्पा भेटले तेव्हा, कारण की आम्हाला कुठेतरी खरंच सगळ्यांची खूप मनापासून इच्छा होती की माझं बाळ, माझी मुलगी परत येईल आणि देवाने आमचं ऐकलं. खरंच खूप थँक्यू त्याबद्दल आणि तिला आमच्याकडे पुन्हा पाठवलं. सो खूप खूप थँक्यू त्याबद्दल. अँड देन तेव्हा फक्त मनामध्ये असंच एक होतं, आनंद तर होताच नक्की की माझं बाळ माझ्याकडे आलंय आणि आता डिलिव्हरी झाली आहे. बट कुठेतरी असं थोडीशी मी अपसेट, काइंड ऑफ अपसेट नाही वर्ड देता येणार त्याला, पण काइंड ऑफ असं मला डिअटॅचमेंट वाटत होती की माझं बाळ माझ्या टमीमध्ये होतं. ते फक्त माझं होतं तेव्हा, जेव्हा ती टमीमध्ये होती तेव्हा, की सगळं मला तिचं जाणवत होतं. आणि आता अचानक माझ्यापासून ती लांब झाली आहे, तर ते थोडं डिअटॅचमेंट मला तेव्हा बॉदर झाली की तिचे किक्स, तिचे मुवमेंट्स, तिचं गोल फिरणं किंवा जे पण काही रिस्पॉन्सेस होते, तेव्हा मला थोडं ते एक त्या दिवशी मला थोडंसं ते खूप असं एकटं वाटत होतं. कारण की तोपर्यंत मला असं वाटत होतं की येस, माझं बाळ माझ्यासोबत आहे, तर ती माझी खूप मोठी स्ट्रेंथ होती. बट ठीक आहे की आहे ती. आणि प्लस असं पण होतं की ती आली तर आहे, पण ती माझ्या जवळ नव्हती. ती 2 floors अप NICU मध्ये होती, म्हणून त्यामुळे मला तसं फील होत होतं. बट तेव्हा माझं एकच असं होतं की मला पटापट रिकवर व्हायचं आहे, मला पुन्हा चालायचं आहे आणि जितकं लवकर पॉसिबल होईल तितकं लवकर मला बाळाकडे जायचं आहे. कारण की आम्हाला असं पण सांगण्यात आलं होतं की कांगारू केअर, ज्यांना कोणाला माहिती नसेल, कांगारू केअर बेसिकली एक कन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये आई म्हणजे जे प्रीटम बेबीज असतात बेसिकली, किंवा लो बर्थ वेट बेबीज असतात, म्हणजे जन्मताच ज्यांचं वजन कमी असतं किंवा आधी जन्मतात 9व्या महिन्याच्या आधी, तर त्यांच्यासाठी कांगारू केअर खूप जास्त इम्पॉर्टंट असते ट्रीटमेंट. ह्याच्यामध्ये काय करतात, आईच्या स्किनला म्हणजे चेस्टवरती डिरेक्टली बेबीला, म्हणजे विदाऊट एनी क्लोथ्स, बेबी पण विदाऊट क्लोथ्स, डिरेक्टली जेव्हा स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट होतं आईचं आणि बाळाचं, त्याच्यामध्ये खूप जास्त बूस्ट होते बाळाची डेव्हलपमेंट, न्यूरोलॉजिकली पण आणि फिजिकली पण, की बाळाला एक असं
सिग्नल्स मिळतात की जसं पोटामध्ये बाळ असतं, वूम मध्ये, युट्रस मध्ये, सेफ एन्व्हायरमेंट मध्ये, तीच ऊब आईची ही कांगारू केअर मधून मिळते. आणि हे हेल्प करतं बाळाचं वेट वाढण्यासाठी, बाळाची इम्युनिटी, न्यूरोलॉजिकल डेव्हलपमेंटसाठी, ओव्हरऑल बाळाच्या डेव्हलपमेंटसाठी कांगारू केअर ही खूप जास्त इम्पॉर्टंट असते. ही फर्स्ट अस्पेक्ट असतो. आणि सेकंड अस्पेक्ट असतो आईचं दूध. ह्याच दोन गोष्टी तुमच्या बाळाला, म्हणजे स्पेशली प्रीटर्म बेबीज अँड लो बर्थ वेट बेबीज मध्ये ह्या दोन गोष्टी खूप जास्त महत्वाच्या असतात. कांगारू केअर इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर. आणि सेकंड इज दिस आईचं दूध. तर मला तर असं झालं होतं की मी कधी चालेन, बट जसं की तुम्हाला माहिती आहे, तुम्ही आधी पण बघितलंय की माझी बेड रेस्ट एक जवळजवळ मी 19 जानेवारीला माझी बेड रेस्ट सुरू झाली होती आणि त्याच्यानंतर ती एंड झाली 14 एप्रिलला. तर जवळजवळ मोर दॅन 3 months माझी सुरू होती. सो मला लिटरली मी जेव्हा पण माझं पर्सनल कामांसाठी जेव्हा मी प्रॉप्टअप करत होते, थोडं जरी अशी वरती येत होते, तर मला चक्कर सारखं फील व्हायचं. दॅट इज कॉल्ड पॉस्चरल हायपोटेन्शन. म्हणजे एक खूप वेळ तुम्ही एका स्पेसिफिक पोझिशन मध्ये असाल आणि जर सडनली तुम्ही एखादी पोझिशन चेंज करताय तर तुमचं ब्लड प्रेशर कमी जास्त होतो, जनरली कमी होतो. तर दॅट इज कॉल्ड अ पॉस्चरल हायपोटेन्शन. आणि माझं काहीसं तसंच व्हायचं की मी एक सर्टन डिग्रीच्या वरती 3-3.5 महिने आलेच नव्हते. सो म्हणून माझं खूप जास्त इश्यू झाला होता. इवन मी तुम्हाला जसं मेन्शन केलं की मला स्पायनल अनेस्थेशिया देताना पण मी त्या कंडिशन मध्येच नव्हते, मला जमतच नव्हतं की मी त्या पोझिशन मध्ये बसू. सेम माझं तसंच झालं की माझी रिकव्हरी मला माहिती नव्हती की म्हणजे किती पेनफुल किंवा मी कधी चालायला लागेन. कारण की सेम गोष्ट माझ्यासोबत फर्स्ट प्रेग्नन्सी मध्ये झाली होती माझ्या. पण तेव्हा हार्डली मी काहीतरी 26 to 28 डेजच बेड रेस्ट घेतली होती. बट स्टील जेव्हा माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली होती आणि त्याच्यानंतर मला इमिजिएटली आय थिंक 1-2 दिवसानंतर जेव्हा मला चालवलं होतं, ट्रस्ट मी गाईज, मला बिलकुल उभं पण राहता येत नव्हतं. चालणं तर खूप लांबची गोष्ट होती. माझ्या पायामध्ये काहीच ताकद नव्हती, ना कमरेत होती. पूर्ण माझे पाय थरथरत होते, काहीच ताकद नव्हती. मी तेव्हा फक्त माझे मम्मी पप्पा माझ्या जवळ होते आणि माझा भाऊ. तेव्हा सुमित नव्हता, कोणीच नव्हतं इकडे माझ्या फर्स्ट प्रेग्नन्सी म्हणजे जेव्हा डिलिव्हरी झाली तेव्हा. याबद्दल आपण नक्की बोलू की तेव्हा काय सिच्युएशन होती, कसं काय काय आम्ही चौघांनी फेस केलं. खूप जास्त ट्रॉमटायझिंग होती ती सिच्युएशन. बट येस, तर तेव्हा मला ना आय थिंक एक पूर्ण महिना लागला होता प्रॉपर चालण्यासाठी. आणि पेन माझ्या टाचामध्ये ना खूप पेन व्हायचं तेव्हा, कारण की मी जवळजवळ 26-28 दिवसानंतर उभी राहिले होते. सो माझ्या पायावरती प्रेशर यायचं, तर खूप जास्त स्वेलिंग पण आली होती आणि पेन पण होतं. बट सेम तेव्हा पण माझं बाळ NICU मध्ये होतं, पण तेव्हा खूप लॉंग डिस्टन्स होता माझ्या बाळामध्ये आणि माझ्यामध्ये, म्हणजे NICU मध्ये आणि माझ्यामध्ये. सो ते जरा जास्त त्रासदायक होतं. पण मी त्यामध्ये ॲज कम्पेअर्ड टू दिस टाइम मी थोडं लवकर रिकवर झाले होते, आय कॅन से. पण ह्या वेळेस ना खूप जास्त माझी बेड रेस्ट झाल्यामुळे ना मी तुम्हाला सांगू नाही शकत. मी लिटरली जसं लहान मूल नव्याने चालायला शिकतं तशी मी यावेळेस पुन्हा नव्याने चालायला शिकले. कारण की जेव्हा माझी भूल उतरली रात्री, तेव्हा त्याच्यानंतर मला हळूहळू पेन होऊ लागलं पूर्ण सुचर साईडला आणि माझी पूर्ण कंबर दुखत होती. पूर्ण जे कोणाचं सीझर झाले ते तर इमॅजिन करूच शकतात. आणि त्यातून काय झालेलं ना, माझं शरीर पूर्ण स्टिफ झालं होतं, पूर्ण काही मुवमेंट्स नव्हते. तर खूप जास्त स्टिफनेस आणि अवघडलं होतं माझं शरीर. त्यामुळे मला जरा पण इथून इथे हालता येत नव्हतं. थोडंसं बेड पण वरती करता येत नव्हतं मला खाण्यासाठी. पण माझ्याकडे ऑप्शन नव्हता, मला पटापट रिकवर करायचं होतं. कारण की माझं बाळ 2nd फ्लोअरला होतं, 4th फ्लोअरला होतं आणि 2 फ्लोअर्स वरती. माझं असं झालेलं की मी माझ्या बाळाकडे कधी जाते. आणि मला हा
कन्सेप्ट खूप चांगला माहिती आहे कांगारू केअरचा, की ती जितकी माझ्याकडे राहील तितकं जास्त बेटर असेल. सो त्यासाठी माझी धडपड चालू होती, पण माझ्याकडून होतच नव्हतं. कारण की मी किती प्रयत्न किंवा किती एफर्ट्स घेत होते ना, तर मला नव्हतं जमत उठायला किंवा बसायला. असं करून एक दिवस गेला. दुसऱ्या दिवशी जेव्हा माझे गायनेकोलॉजिस्ट आले, मला त्यांनी सांगितलं की यू हॅव टू डू इट, कारण की सेकंड डे बाळाकडे जाणं गरजेचं होतं, ॲटलिस्ट भेटायला किंवा बघायला, कारण की ती डिअटॅचमेंट जास्त वेळ नसली पाहिजे आई आणि बाळामध्ये. सो मी तेव्हाही खूप ट्राय केलं, बट होतच नव्हतं. मी लहान मुलांसारखी लिटरली रडत होती. आणि तेव्हा मला असा एक सेल्फ गिल्ट पण होता की आता इतका त्रास मी सहन केला आणि अजून किती परीक्षा अजून माझी बघणार, असं काइंड ऑफ त्या मुमेंटला असं झालं होतं. कुठेतरी थोडी चिडचिड पण होत होती, थोडंसं स्वतःवरती दया पण येत होती, वाईट पण वाटत होतं, बट हेल्पलेस फील करत होते मी. बट स्टील एकच गोल होता की नाही, माझं बाळ, मला बाळाकडे जायचंय. सो आय हॅव टू डू इट. हे कोणी दुसरं मला किती बूस्टअप केला तरी ॲट दी एंड हे मलाच करायचंय. सो म्हणून माझ्याकडे ऑप्शन नव्हता. मला मॅमने लिटरली उठवलं. मॅम वॉज लाईक की तू करणार आहेस आज आणि तुला उठवल्याशिवाय मी जाणार नाही. सो मी पण थोडंसं बूस्टअप झाले आणि मी केलं. माझं जे पहिलं पाऊल होतं ना, मी तुम्हाला सांगू नाही शकत, इतकं पेनफुल होतं ना माझं पहिलं पाऊल. मी लिटरली त्या पहिलं पाऊल जेव्हा घेतलं तेव्हा मी सगळ्या देवांची नावं घेतली की प्लीज हे दुखणं कमी करा आणि मला इनर स्ट्रेंथ अजून द्या की मी लवकर चालेन, मी लवकर स्वतःहून एकटी उभी राहीन. कारण की मला माझ्या बाळाकडे लवकर जायचंय, तिला घेऊन बसायचंय. मी नाही गेले तर रिकवर कशी होईल तिच्यासाठी. असं करत करत पण ते जे 4 दिवस होते ना माझ्यासाठी सी सेक्शन नंतरचे, हॉरिबल होते. मी कधीच ते दिवस माझ्या अख्ख्या आयुष्यात विसरणार नाही. मला जितका माझ्या बेड रेस्टचा त्रास नाही झाला ना, तितकं मला ह्या 4 दिवसात, म्हणजे स्पेसिफिक हे पहिले 4 दिवस अनबेरेबल, आणि म्हणजे मी सांगूच शकत नाही त्यांना शब्दामध्ये. इतकं होतं लिटरली. मला वॉशरूमला जाणं खूप जास्त पेनफुल होतं, पण समहाव मला सेकंड डेला पण नाही जायला जमलं बाळाकडे. कारण की मी त्या स्थितीतच नव्हते. मी उभी राहू शकत नव्हते ना चालू शकत होते ॲटलिस्ट 4 पावलं. कारण की NICU चे असे रूल्स होते तिकडे. सूर्याचे रूल्स खूप स्ट्रिक्ट आहेत NICU साठी, अँड आय रिअली अप्रिशिएट दॅट. आणि मी रिकमेंड पण करते की त्या लेवलचं त्यांचे स्ट्रिक्ट रूल्स आहेत, प्रिकॉशन्स आहेत, स्टरलायझेशनचे टेक्निक्स आहेत, म्हणून तिकडचे रिझल्ट आणि बेबीज लवकर रिकवर होतात. मी पण तुम्हाला हायली रिकमेंड करते की असं कोणाचं प्रीटर्म किंवा हाय रिस्क प्रेग्नन्सीज असतील तर प्लीज तुम्ही सूर्या हॉस्पिटलच चूज करा. सूर्या हॉस्पिटलचे भरपूर ब्रांचेस आहेत. सांताक्रूजला आहे, चेंबूरमध्ये आहे, आय थिंक पुण्यामध्ये पण आहे. सो प्लीज तुम्ही इथे नक्की व्हिजिट करा. असे जर काही इश्यूज आणि कन्सर्न्स असतील तर डेफिनेटली करा. सो तिथे NICU चे असे रूल्स होते की एक मेन डोर होता, त्याच्या बाहेरपर्यंतच तुमचे रिलेटिव्ह किंवा नर्स, आया, मावशी तुम्हाला असिस्ट करू शकतात. तर त्या दिवशी माझं असं झालं की मला चालता येत नव्हतं, तर मला व्हीलचेअरमधून तिथपर्यंत नेलं होतं. कारण की माझ्या गायनेकोलॉजिस्टने सांगितलेलं की एनी हाव आज नेलं पाहिजे आणि बाळाला भेट झाली पाहिजे. सो म्हणून मला व्हीलचेअरमधून मेन डोर पर्यंत नेलं. तिथून मग त्यांचे एक आया किंवा मावशी आपल्याला घेतात आणि तिथे गेल्यावरती ममाने चेंज करायचं असतं. त्यांचे स्टरलाइज्ड कपडे घालून आत जायचे असतात. बाहेरचे कपडे नॉट अलाउड, ॲज इन द वॉर्डचे पण कपडे इज नॉट अलाउड. तर तुम्हाला तिकडचे स्पेसिफिक गाऊन असतो तो तुम्हाला वेअर करायचा आहे. आणि मग तिथून पुढे तुम्हाला हेअर मास्क,
फेस मास्क, तुम्हाला शू कवर पण घालावा लागतो, तिकडचे शूज वेगळे असतात. अँड देन प्रॉपर हँडवॉश करून देन एक मेन डोरच्या आत अजून एक दरवाजा आणि त्याच्यानंतर अजून एक दरवाजा आणि तिथे आत NICU युनिट होतं जिथे बेबीज होते खूप सारे. सो एका NICU मध्ये आय थिंक 22 बेबीज होते. सो असं करत मला मावशींने धरत मला बिलकुल चालता येत नव्हतं, पण त्या मावशींनी मला धरत मला नेलं. आणि मग फायनली तेव्हा मी माझ्या बाळाला पहिल्यांदा भेटले. मी तुम्हाला नक्की तो फोटो दाखवेन की जेव्हा मी माझ्या बाळाला पहिल्यांदा हातामध्ये घेतलं होतं ते. सो असं करून मी तिला फर्स्ट टाइम जवळून बघितलं होतं माझ्या बाळाला, आणि मी फर्स्ट टाइम हातात घेतलं होतं. माझ्या पहिल्या बाळाला पण मी असं लांबूनच बघितलं होतं, मी तिला हातात पण घेतलं नव्हतं. सो ती एक माझ्या मनामध्ये खंत होती की माझ्या जवळ न येता, माझ्या हातात न येता, माझ्या कुशीत न येता ती मला असंच सोडून गेली म्हणून. पण ह्या वेळेस माझ्यासाठी तो मोमेंट खूप जास्त स्पेशल होता की मी माझ्या बाळाला पहिल्यांदा हातात घेणार होते. सो मी नाही सांगू शकत तुम्हाला की ती मोमेंट माझ्यासाठी किती स्पेशल आहे. मी तुम्हाला फोटो दाखवेन, तुम्ही फोटोमध्ये नक्की बघा. आणि प्लीज फोटो बघितल्यावरती असे वाईट कमेंट्स किंवा वाईट विचार मनात आणू नका की बाळाला एवढं सगळं काय जे बाळाच्या नाकाला आहे. मी ह्याच्यामध्ये फेस रिव्हील नाही करत आहे बाळाचा. मी नेक्स्ट ब्लॉग मध्ये नक्की माझ्या बाळाचा फेस रिव्हील करेन जेव्हा आम्ही तिला घरी आणतोय एक चांगल्या नोटवरती. म्हणून आता तिच्या फेसवरती आम्ही कवर इमोजी लावू. सो बाळाला जे पण असे ट्यूब्स तुम्हाला दिसतात, एक ब्लू कलर आणि व्हाईट कलर, तर दॅट इज अ ऑक्सिजन पाईप. हाय फ्लो बोलतात त्याला, हाय फ्लो ऑक्सिजन सपोर्ट, की जेणेकरून काय होतं की बाळाचं ऑक्सिजन लेवल मेंटेन राहण्यासाठी ते ऑक्सिजन कंटिन्यू चालू राहतं, कारण की बेबीज प्रीमॅच्युअर असतात. सो त्यांना कमी पडू नये म्हणून त्याच्यासाठी. सो प्लीज असं काही वेगळ्या अर्थाने घेऊ नका. माय बेबी वॉज ऑल गुड अँड हेल्दी, फक्त प्रिकॉशन आणि हेल्थसाठी ठेवलं होतं. सो असंच तुम्ही नेक्स्ट ब्लॉग पण बघत राहा, आपण कंटिन्यू करू. थँक्यू.